श्री गणेशाय नमो, श्री रामचंद्राय नमो. राम मारिला निशाचरी, अनुवादती नर नारी, वानराच्या मारिला हरी, बहुबानाग्री विंदोनी. गणेश गणपतीला वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान, सुंदर कथा आहे. इंद्रजितानं स्वतःच्या बाणाचं सामर्थ्य दाखवलेलं आहे. दिव्य बाण जे आहेत, जो अमोघ रथ या ठिकाणी भेटलेला आहे, जी वेगवेगळी दिव्य असणारी जी अस्त्र शस्त्र भेटलेली आहेत, त्या शस्त्रांचा उपयोग करून राम असू द्या, लक्ष्मण असू द्या, नाहीतर वानरांच्या हावी असू द्या, वानर असू द्या, सर्वांना या ठिकाणी पराजित इंद्रजितानी केलं, अशी बातमी लंकेमध्ये पोहोचली. वानराचे निवस्थान देखील चालता विमान, रणी पडिले राम लक्ष्मण, रणांगण देखिले. या ठिकाणी विमानामध्ये आमची सीता माता बसलेली आहेत. विमान या ठिकाणी चाललेलं आहे. खाली बघितलं, जिकडं बघावं तिकडं या ठिकाणी वानर मूर्छित पडलेली आहेत. राम लक्ष्मण सुद्धा या ठिकाणी मूर्छित अवस्थेमध्ये सीतेला तिरजेटेनं दाखवले म्हणतात. राम आणि सौमित्र पडिले किती तळी महावीर, बाणी बेदले गात्र गात्र प्रवाहे रुधिर सर्वांगी. आता इंद्रजिताने शवबंधन केलेलं आहे. शव म्हणजे बाण. एकावर एक हजारो करोडो बाणाचा वर्षाव आमच्या वानरावर केलेला आहे, आमच्या रामावर केलेला आहे. प्रत्येकाच्या अंगामधून रक्त या ठिकाणी वाहतंय. प्रत्येक वानर रक्तबंबाळ झालेला आहे. ही अवस्था सीतेला या ठिकाणी दाखवू लागले. देखोनी श्रीराम दर्शन, सीता हरकली संपूर्ण, धन्य धन्य रावण छळन, श्रीराम निदान देखिले. किती उलट आहे बघा. काय दाखवतोय? हे बघ राम यालाय. आणि सीता काय म्हणते आतनं, हा बाबा बरं झालं, राम दाखवला, आनंद झाला. अरे 14 वर्ष या ठिकाणी होऊ लागलेले आहेत. ज्या रामासाठी मी वनवासाला आले, तो रामच आज माझ्याजवळ नव्हता. त्या रामाचं दर्शन नव्हतं. बरं झालं म्हणले, रावणाने कृपा केली, हित आणलं, राम लक्ष्मणाला बघितलं, आनंद वाटला. रावणाचा प्रकोपकार हा मजा आजी घडला तोर, सोय भेटविला श्री रामचंद्र, दशशिर कृपाळू. राजा रावण कृपाळू आहे, मयाळू आहे, दयाळू आहे, परोपकारू आहे. कोण म्हणतंय सीता? कोण घेऊन गेलंय? रावण. का म्हणते? अरे बाबा चुकला ती चुकला, पण निदान रामाची आणि माझी भेट उभ्या उभी का असाना, दृष्टी खाली का असाना, पण रामाचं आणि माझं दर्शन या ठिकाणी घडवलं. सीता मातेला मनोमन आनंद वाटला. ग्रंथ करते मान्याहुनी आपण हरिके घाली लोटांगण, देखता श्रीराम लक्ष्मण सुख संपूर्ण सीतेची. सीतेनं बघितलं, राम लक्ष्मण बघितले. अरे ज्या लक्ष्मणाला वाकडं बोलून आपण इथपर्यंत यायची वेळ आली, तो लक्ष्मण बघितला, राम बघितला, आणि मनामध्ये आनंद निर्माण झाला. का आनंद निर्माण होणार नाही? या जगामधील ज्या प्रत्येक गोष्टी आहेत, माईक गोष्टी आहेत. भवसागरामध्ये दुःखाशिवाय काही नाही. पण जो आमचा परमेश्वर आहे, जो आमचं शुद्ध चैतन्य असणारा राम आहे, सच्चिदानंद रूप असणारा परमेश्वर आहे, ज्या परमेश्वराशिवाय इतर कोणत्याही ठिकाणी आनंद असू शकत नाही, तो परमेश्वर रूपी असणारा राम सीतेनं पाहिला. सीतेच्या अंतःकरणाला, सीता मातेचं जे अंतःकरण पंचक आहे, या सर्व गोष्टीला या ठिकाणी आनंद वाटला. सीता हरखून गेली, आनंदून गेली. ग्रंथ करते सांगतात, देखोनी श्रीराम गे मिथ्या मानी सीता, राक्षस माव हे तत्वता, मृत्यू रुग्णाता असे ना. कुणावर माया चालू आहे? आदिमाया शक्तीवर. दैवी ह्याच्या गुणमयी माया तोत्या मागे वय पवनते, माया मेताम तवंती. ते भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे. सहजासहजी मायेतून बगलला कुणाला जाता येत नाही. इतकी वाईट माया, इतकी कठीण माया म्हणजे कोण? दोन, एक लक्ष्मी, एक पार्वती. मग या मायेपेक्षा जास्त ताकद कुणाची असेल? कुणाचीच नाही.
आणि राक्षस ज्यांनी माया निर्माण केली त्या मायेसमोर माया करतात, तिला कळणार नाही. म्हणजे आई समोरल्या कोणी नाटक करायचं होय असं असं ओळखू येणार नाही. सीता सर्वज्ञ, ह्या जगाची निर्मिती करणारी आदिमाया शक्ती असणारी आमची सीता आहे. सीतेला कळून चुकलं की बाबा हे सगळं नाटक चालू आहे, ही सगळी मावा म्हणजे माया चालू आहे. ह्या मायेमध्ये मला सर्व या ठिकाणी माहीत असल्यामुळे या मायेमध्ये पडणार नाही. पुन्हा पुन्हा सीता विचार करू लागली. ऐकता राम नाम गजरे, अरे वा. मृत्यू पळे सत्वर, न येवे राम नाम समोर, श्री रामचंद्र न मारावे. विश्वास आहे, आपल्या नवऱ्याचं सामर्थ्य माहितीये. अरे माझ्या रामाचं नाम काढलं, नाव घेतलं तरी यम जवळ येत नाही. आणि ही काय म्हणते ती राम याला कसं शक्य आहे? कदापि शक्य नाही. सीता विचार करू लागली. राम कळीता अरे वा. त्यासी नाही मरणावस्था, रणी मारिले रघुनाथा, मिथ्या वार्ता माईक. सीता बरोबर विचार करू लागली. अरे कवी कावाला नियंता करणारा माझा राम आहे. हे जो यम असल नाही तर यमाची दूत असलेली ह्यांना आकारणारा सुद्धा माझा राम आहे. आणि ही राक्षस म्हणतात की राम याला असल. अजिबात नाही. सीतेला रामावर पूर्ण विश्वास आहे. आणि प्रत्येक मायेचं निवारण करणारी सीता आहे, प्रत्येक माया ओळखणारी सीता आहे. राक्षसांचा डाव सीता मातेनं ओळख लागून करते सांगतात. श्रीराम शास्त्राची निज शक्ती, श्रीराम गतीची निज गती, श्रीराम जगत माता त्रिजगती, शस्त्र संपादसी आलित. रामाला कोण काय करू शकल? अरे या जगाची शक्ती असणारा माझा राम आहे, माझा परमेश्वर आहे. या रामाचा केस सुद्धा कुरवाकडं करू शकत नाही. सीता बरोबर विचार करते. राक्षसांनी नाटक चालवलंय, मला विमानामध्ये बसवलंय, राम मूर्छित अवस्थेत पडलेले आहेत. मला राम दाखवून म्हणतात की राम मेला, पण मला प्रत्येक गोष्टीची माहिती आहे, प्रत्येक गोष्टीचं माझं ज्ञान आहे. राम सच्चिदानंद राम आहे, चैतन्य घन राम आहे. आणि या रामाला काही होऊ शकत नाही याची खात्री, याचा ठाम विश्वास, याचा अत्यंत विश्वास सीतेच्या मनामध्ये आहे. सीता विचार करते. शस्त्रेचे दिता आकाशासी, शस्त्रे व्रत जाती अपयशी, तैसी जगती श्रीरामासी, शस्त्र घातासी आलितो. काय विचार करते सीता? आपण बाण घेतला, बाणाला दोरी लावली, बाण सोडला, सू 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 करत बाण गेला. कुठं? आकाशात. एक बाण नाही, लाखो बाण सोडले, करोडो बाण सोडले, अब्जो बाण सोडले. कुठं? आकाशात. काय होईल? पुन्हा मागावे त्यानं. आकाशाला काय होईल का? आकाशात रक्त येईल, आकाशाला जखम होईल नाही. तीच अवस्था माझ्या रामाची आहे. आकाशापेक्षा सुद्धा मोठा राम. आकाशाला काहीतरी होईल तर होणार नाही पण म्हणतोय, पण राम तर या आकाशापेक्षा सुद्धा मोठा माझा परमेश्वर आहे, मोठा माझा पती आहे. या रामाला काही होणार नाही. सीता विचार करते. श्री राम निदांगे आपण सकळ छत्राचे तिकटपण, त्याच्या अंगी रूपले पान व्रत विधान माईक. अरे बाबा, अस्त्र शस्त्राचं तिखटपण माझा राम आहे, शस्त्र अस्त्र माझा राम आहे, प्रत्येक चराचरामध्ये माझा राम आहे. आपण म्हणतो सर्वस्य चहामृदी सन्निविष्टो, किंवा जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, किंवा हे विश्वचे माझे घर. सांगायचं तात्पर्य काय? आपण सहज म्हणतो देव कुठे आहे? दुसरीकडे नाही, माणसात देव आहे. चुकीची गोष्ट आहे. माणसात देव आहे मान्य आहे, पण अर्ध सत्य आहे. या जगातील प्रत्येक गोष्टीमध्ये, चराचरामध्ये, सजीवामध्ये, निर्जीवामध्ये सुद्धा या ठिकाणी माझा राम आहे. जर निर्जीवामध्ये राम नसता, फक्त राम जर माणसातच असता, माणसं म्हणतात बघा दगडात देव नाही, देव दगडात सुद्धा आहे. कारण ज्यावेळी हिरण्यकश्यपूला लाथ मारली, भक्त प्रल्हादासाठी खंबातून बाहेर येणारा माझा देव आहे. चराचरामध्ये माझा परमेश्वर आहे. या चरातील प्रत्येक गोष्टीमध्ये सामावणारा माझा राम आहे, असा विचार सीता करते. श्रीरामाच्या स्वरूपासी
ठाव नाही जन्म मृत्यूसी त्या मारिले श्रीरामासी व्रत राक्षसी अनुवाद. देव कसा आहे? देवाचं अस्तित्व कधीपासून आहे? रावण जन्माला, रावण मेला. प्रत्येक जण जन्मणार आहे आणि मरणार आहे. प्रत्येक जणाला आधी आहे, अंत आहे. या जगातील प्रत्येक गोष्ट नाशवत आहे, पण जी गोष्ट कधीही संपू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे माझा रामचंद्र आहे. सत जे शाश्वत आहे, ज्याला कुणीही बदलू शकत नाही. रामाचा अवतार घेण्यापूर्वी असू द्या, हा जो परमेश्वर आहे, या परमेश्वराला कुणीही मारू शकत नाही. देव बदल काय? देवाला कुणीही मारू शकत नाही असा विचार सीतामाता मनोमन करते. निज निश्चय तत्वता मरण नाही श्री रघुनाथा. येणे निश्चय असता सीता न बाधे वेता अनुमात्र. यथा निर्माण व्हायला तयार नाही. सीतेला माहितीये की माझा राम मरणार नाही. विश्वास आहे, खात्री आहे. रामाचं स्वरूप या ठिकाणी सीतेला माहिती आहे. माझा राम फक्त हा दिसणारा राम नाही, या चराचरामध्ये व्याप्त असणारा माझा राम आहे. ह्या जगाचा करता कविता असणारा माझा राम आहे. या रामाला काही होणार नाही असा विश्वास सीतेच्या मनामध्ये असल्यामुळे सीता रडेना गेली. असं नवरा असं व्यथा म्हणजे एखाद्या गोष्टीचा आक्रोश करायला गेली, डोळ्यातून वाईट वाटेला गेलं, मनोमन आनंदित सीता झाली. ग्रंथ करते सांगतात, श्रीराम शिव सीता शक्ती येर येराच्या जाणती गती. तेही लेकर जनरती असे विलपती ते ऐका. राम आणि सीता चित्तशक्ती एकमेकांची, जे मूळ चैतन्य आहे, या चैतन्यापासूनच शक्तीची निर्मिती झाली आहे. आदिमाया शक्तीची निर्मिती झाली आहे, सिद्धीची निर्मिती झालेली आहे. म्हणजे या दोघांमध्ये भेद नाही. आणि अशा प्रकारे सीतेला रामाविषयी पूर्ण खात्री आहे, रामाविषयी पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सीता निर्धास्त होती. ग्रंथ करते सांगतात, माझ्या सर्वांगी शुभ लक्षण मज वैधव्यपण रणी मारिल्या रघुनंदन अवलक्षण लक्षणे. पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचे 3 प्रकार सांगितले, कनिष्ठ पतिव्रता, मध्यम पतिव्रता आणि सर्वोत्तम पतिव्रता. या सर्वोत्तम पतिव्रतापैकी एक, ह्याच्यात सुद्धा 5 निवडलेत महाराज. या 5 पतिव्रतापैकी एक असणारी आमची सीता माता आहे. आणि सीता विचार करते, कोणतंही अवलक्षण मला आलेलं नाही. मी सौभाग्यवती आहे. माझा राम जिवंत असला पाहिजे, कारण कोणतंही दुसरं लक्षण या ठिकाणी मला दिसलेलं नाही असा विचार सीता करू लागली. हाती पद्य पायी पद्म टाळू मस्तकी सौभाग्य पद्म राणी मारिल्या श्रीराम पद्मे पद्मे मज माझी. अरे बाबा, माझ्या हातावर, माझ्या पायावर, माझ्या मस्तकावर जे पद्म आहेत, मी सौभाग्यवती असल्यामुळे त्या पद्माला काही झालेलं नाही. जर माझ्या रामाला काय झालं असतं तरी पद्म नाहीशी झाली असती असा विचार सीता करू लागली. निज लक्षण सीतासाठी स्वय असे अनुवादिती. अति दुःखे विलपती श्री रघुपती वियोगे. सीतेनं लक्षणं बघितली. मला वाटतं सामनगावच्याच फडावरचं गाव आहे. नाग बघायचं, ही बघायचं, 5वा दिवस, पहिला दिवस आपल्याला सांगायची गरज नाही. अशा प्रकारची लक्षणं सीतेनं तपासून पाहिली. अशा प्रकारची लक्षणं सीतेनं तपासून पाहिली. आपल्याला भीती नाही, आपल्याला कसलंच टेन्शन घ्यायची गरज नाही. सीतेनं मनोमन विचार केला तरी सुद्धा आता एवढं घेऊन आला, राम दाखवतोय, वडावं म्हणले, आपल्यासाठी नाही, लोकांसाठी. सौभाग्यवती तू संपूर्ण वसिष्ठाचे आशीर्वचन मिथ्या झाले त्याचे ज्ञान
रघुनंदन निमाल्या. सीता विचार करते, जर माझ्या रामाला काय झालं, माझ्या सौभाग्याला काय झालं, वशिष्ठाचं बोलणं खोटं होईल, वाल्मिक ऋषीचं बोलणं खोटं होईल, साधू संतांचं बोलणं खोटं होईल, आणि संतांचं वचन कधीही खोटं होत नाही. सीता माता विचार करते, जसे श्रीराम अभिषिंचन ऐसे अगतीचे वचन, त्याचेही मिथ्या झाले ज्ञान रघुनंदन निमाल्या. जर माझ्या रामाला काय झालं, अगस्त्य उच्चनं सुद्धा मला वचन दिलेलं आहे, ते सुद्धा खोट होईल. सीता विचार करते, अनुसया पतिव्रता पूर्ण निज सौभाग्य अर्पी आपण, तिचेही उडाले सती पण रघुनंदन निमाल्या. जर माझ्या रामाला काय झालं, जो आशीर्वाद मला या ठिकाणी अनुसया मातेनं दिलेला आहे, तो आशीर्वाद सुद्धा खोटा होईल, संत वचन खोटं होईल. विचार सीता करते, अरुंधुती श्रेष्ठ नारी, तिने मज दिदली गळसरी, श्रीराम निमाले आवरी, तिची ही तोरी अति मिथ्या. अरुंधती श्रेष्ठ नारी, तिने मज दिदली गळसरी, श्रीराम निमाले आवरी, तिची ही तोरी अति मिथ्या. आणि अशीच एक संत पुरुष असणारी अरुंधती आहे. या अरुंधतीनं मला गळसरी दिलेलं, गव्यातलं दिलेलं आहे, तिचं सुद्धा वचन खोटं होईल, आणि साधू संतांचं वचन खोटं होत नाही. सीतेच्या मनामध्ये दृढ विश्वास आहे, रामाला काही झालेलं नाही. सीता पुन्हा पुन्हा विचार करते, विश्वामित्र वरद परम, नित्य सीता सौभाग्य संभ्रम, त्याचाही मिथ्या वचन धर्म, रणि श्रीराम निमाल्या. विश्वामित्राचं ज्यावेळी मी दर्शन घेत होते, त्यांनी सुद्धा सौभाग्यवती भावा नावाचा आशीर्वाद दिलेला आहे, आणि इतक्या मोठ्या माणसाचा आशीर्वाद वाया जात नाही. सीता विचार करते, हा राम हा लक्ष्मण, दीर्घ सोरे करी रुदन, दिव्यास्त्र असता पूर्ण, सर्वांगी बाण वेदले कैसे. परंतु या ठिकाणी सीता माता मात्र डोळ्यामधून आशू ढाळू लागलेले, मनामध्ये माहिती आहे, विश्वास आहे, रामाला काय होणार नाही, पण रडायचंय. ह्या ऋषीनं आशीर्वाद दिला, सगळं खोटं झालं, कसं झालं असं म्हणत या ठिकाणी सीता आशू ढाळते, राम लक्ष्मणाकडे बघते, अशी अवस्था सीतेची झाली. सर्वांगी खडा तरुणी बाण, सीती लोळती राम लक्ष्मण, सीता क्रंदे करुणी रुदन, काय आपण सीतेची अंतर्वृत्ती संपली. सीतेच्या अंतर्वृत्तीला माहितीये रामाला काही होणार नाही, पण बाह्यवृत्ती सीतेची काय सांगते, आक्रोश व्यक्त करायला सुरुवात केली. माझा बाप छाती पिटायला सीतेला सुरुवात केली. राणी निमाल्या राम लक्ष्मण, निशंक मज गानिल रावण, मी आताच सांडीन प्राण, तास संपूर्ण घातली. आता सीता आक्रोश करू लागली, मोठ्या मोठ्यानं बोलू लागली, अरे पती हाच परमेश्वर आहे, आणि जर माझा राम जर या जगामध्ये नसेल, मला जगायचं नाही, मला या ठिकाणी जगायची इच्छाच नाही. रावण मला गांजील, त्यापेक्षा मेलेलं चांगलं, मी माझा जीव देते, असं म्हणत सीता आक्रोश करते. अर्धोनी लिंगित करोनी नयन, सफाय श्रीराम चिंतून, त्याज वया प्राण उदित. सीतेला ठरवलं, माझा राम या ठिकाणी जगामध्ये नाही. बाह्य चालू बघा, माझा राम या ठिकाणी जगामध्ये नाही, माझा नवरा या ठिकाणी जगामध्ये नाही, आणि मी पतिव्रता आहे, नवऱ्याच्या माघारी मला जगायचं नाही, म्हणून मी माझा जीव देते. सीतेनं विचार केला, आदिमाया शक्ती असणारी सीता आहे, आपल्याला जीव द्यायला विहिरीत जावं लागेल, कुठं जावं लागेल, कुठं फास घ्यावा लागेल. सीता आहे, वज्रासन घातलं गेलं, समाधी अवस्था लागण्याची तयारी सीतेनं चालू केली.
डोळे या ठिकाणी अर्ध म्लार या ठिकाणी अवस्थेमध्ये केले आणि आपला जीव देते अशी अवस्था सीतेमातेनं केली. तव त्रिजटा म्हणायची त्याची तू काय स्वस्त असता श्रीरामासी तू का त्याजीची निज प्राण. त्रिजटेनं बघितलं काय चालू आहे. समाधी अवस्था या ठिकाणी सीतेनं लावलेले हे जे सहस्र नावाचं चक्र आहे या चक्रामधून स्वतःचा आत्मा मुक्त करायची सीतेची तयारी चालू आहे. आपल्या भाषेत मावायची तयारी चालू आहे. त्रिजटेनं बघितलं वाईट वाटलं कारण त्रिजटेला माहितीये रामाला काही झालेलं नाही. हात धरले हे सीते थांब 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 थांब. अगं काय करते अगं बाबा तसं काय करू नको. राम लक्ष्मण सुखरूप आहेत. कोणी सीतेचे रुदन दे कोणी प्राणांत निर्वाण. त्रिजटा बोले आपण सीते सावधान अवधारी. ठीक आहे आधीच बोलून बसला असू द्या. या ठिकाणी त्रिजटा बोलू लागली सीते सीते थांब. ओघाचा जास्तच झालं हवाचा पुढची होईल. नाही निमाले राम लक्ष्मण सत्यवाचन शरबंदी सावधान दोघे जण. सीते 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 थांब. अगं तुझ्या रामाला काही झालेलं नाही. तुझ्या लक्ष्मणला काही झालेलं नाही. मगायचा विचार सोडून दे. मी तुला काय सांगते ते ऐक. दिव्यात्र असते जपाची केवी सापडती शरबंदाची त्याहीच मूळ कारणाची ऐक तुझ पासी सांगेन. अगं सीते रामाला काहीही होणार नाही. ते का होणार नाही सांगते ऐक. इंद्रजिते करून या विचार प्रसन्न करून त्रिशंकर शिव वरदाचे सर्प जळ अति आणि वर मागितले. सीते तुला सांगू इंद्रजितानं या ठिकाणी तपश्चर्या केली. तपस्तारेनं देव त्याच्याशिवाय जिंकता येत नाही. भक्तीच्या जोराशिवाय सामर्थ्याशिवाय तपोबलाशिवाय देवाला प्रसन्न करता येत नाही. आणि भक्त असणारे राक्षस आहे ते. या ठिकाणी शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि शंकराचं शरबंधन शंकराच्या गळ्यामध्ये असणारा जो सर्प आहे या सर्पाचं बंधन सर्वरूपी बाण या ठिकाणी इंद्रजितानं मागून घेतले. त्रिजटा सीतेला सांगू लागली शिव वरद सम्यक जाता श्रीरामा समुख तो तुझे छेदिल मस्तक अंधारी लागे अतर्क शरबंद. सामर्थ्य कमी. शंकर सुद्धा बोलतात की इंद्रजिता रामाच्या नादी लागू नको. जर तू रामाच्या जवळ गेला तर राम या ठिकाणी तुझं मस्तक छटल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं शंकर सुद्धा इंद्रजिताला बोलला. हे सीता त्रिजटा सीतेला सांगू लागली माझ्या वरद बाणास्तव आपण शरबंदी पडती दोघे जण तुझा समुख गेली जाण घेतील प्राण निमेषा. माझ्या बाणाने राम आणि लक्ष्मण बेशुद्ध पडतील शवबंधनामध्ये पडतील पण जास्त जवळ जाऊ नको. तुझा घात करतील. शरबंदी राम स्वमित्र सावधान तुये निधनेश्वर समूकाल्या निशाचर छेदिती शिर निमेषार्ध. रामामध्ये एवढं सामर्थ्य लक्ष्मणामध्ये एवढं सामर्थ्य बेशुद्ध असलं म्हणून काय झालं. शवबंधनामध्ये असलं म्हणून काय झालं. अरे कवीला दृष्टी वाकुडी पाडी ब्रह्मांडाची उतवंडी. बघितलं तरी ब्रह्मांड संपवण्याची ताकद आहे. म्हणून सावध राहा अशा प्रकारचं त्रिजटा सांगू लागली. या जीव वरद भेन कदाच मुक नये रावण इंद्रजित सोय नये आपण राक्षस गण नयती. म्हणून या ठिकाणी त्रिजटा सांगू लागली या शरबंधन जरी मारलेलं असलं तरी सुद्धा रावण असू दे इंद्रजित असू दे रामाच्या जवळ जात नाही तर सांगते. सप्त प्रहार झाल्या पाटी
सुटती चरबंदाच्या गाठी अरे वा! दोघे उठती कडकडाटी राम जगजटी आणि आणि सीते वार मनामध्ये विचार करू नको, मनामध्ये विचार करू नको. अगे शरबंधन ज्यावेळी संपेल तुझा राम तुझा लक्ष्मण खाड दिवशी उठून बसेल आणि राक्षसांचा निपात करेल. अनिक आहे गुह्य हे. गोष्टी गरुड येईल श्रीराम अरे वा! शर सर्प पळती उठा उठी दोघे जगजटी निर्मुक्त. आणि सीता कशाला काळजी करते रामाच्या शरबंधनाची? अगं कोण आहे राम? विष्णू परमात्मा असणारा राम आहे. आणि विष्णूचं वाहन कोण? गरुड. तो गरुड या ठिकाणी रामाला वाचवायला येईल. आणि गरुड बघितला, साधा गरुड नाही बघा, देवाचा गरुड आहे, मोठाची मोठा दिव्य गरुड आहे. हा जर गरुड बघितला एक सापवर राहत नाही, सगळे पळून जातील. अजिबात काळजी करू नको. सत्यन वद माझे वदन हे. पूर्वी विटळले नाही जाण अरे वा! पुढे न बोले सत्य वचन सत्य भाषण हे माझे. राक्षस सुद्धा खरं बोलता तू. तिरजटा म्हणते मी राक्षसी नाही, पण सिद्धी ऐक मी सत्य सांगते, मी खरं सांगते. कारण संगत तिरजटा राक्षसी नाही, पण संगत या ठिकाणी सिद्धीची घडली, पतिव्रतेची घडली, सत्य नावीची घडली आणि तिच्यामध्ये सुद्धा फरक पडला. तिरजटा सुद्धा या ठिकाणी सत्यवान झाली, सत्याच्या मार्गाला जाऊ लागली, भक्तिमय अवस्था तिरजटेला प्राप्त झाली. म्हणून सीता सत्य बोलू, तिरजटा सत्य बोलू लागली. सीता सतीचे संगती त्रिजटसी ज्ञान स्फूर्ती दृष्टी देया रघुपती विज्ञान स्थिती ठसावे. हे ज्ञान या ठिकाणी तिरजटेला सीतेच्या संगतीमुळे भेटलेलं आहे. संगतीमध्ये सामर्थ्य आहे. जी पंचमा पातक आम्हाला सांगितली, पाचवं पातक म्हणजे संग करण्याचं पातक आहे. संघ या ठिकाणी सर्वात महत्वाचा आहे, संगत महत्वाची आहे. आम्ही चांगल्या मार्गाला जायचं की वाम मार्गाला जायचं हे सुद्धा संगतीवर अवलंबून आहे. आणि तिरजटेला सीतेची संगत या ठिकाणी घडली, म्हणून तिरजटेचं कल्याण झालं. अशा प्रकारची तिरजटा सीतेला खरं सांगू लागली. थांबा, 10-20 व्हायलाच तर 18 झाले त्या 179 लय मोठे आहेत का अजून? 20-25 अजून गावातले कोण कोण आहेत म्हणजे तेवढा अध्याय घेतो जरा उरकतो मी परत तुमच्या गावातले गाणंच पाहू. पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. आम्ही गुत घेतलं का महाराज? श्री गणेशाय नमः, श्री रामचंद्राय नमः. अनेक प्रत्यक्ष दृष्टांत विद्वास प्रशे विमानपती हे तव घडले नाही येते सौभाग्यवती श्यामी. असो. गणेश गणपतीला वंदन करून काय अडचण आली ह्याला? हॅलो. गणेश गणपतीला वंदन करून बसल्या श्रोत्यांना साष्टांग नमस्कार करून आणि सद्गुरूच्या चरणी अनन्य भावे शरण जाऊन तर ते अनुसंधान आहे. सुंदर असणारा विषय रामायण सुंदर आहे. आणि महत्वाचं पाठीमागे मी रामायणाला जात होतो, पण 10 वर्ष झालं मी रामायणाला सहजी जात नाही, त्या कीर्तनात येतात असतो. पण एवढ्या छोट्या वस्तीनं पाठीमागे पिस्तमाळीला आलो होतो, पण एवढ्या छोट्या वस्तीनं रामायण लावावं याचं एक नवल वाटलं, मनाला कौतुक वाटलं. जाऊ पाहू. 16 घर 15 ते 16 घर 14 महिने. अरे बापरे, जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. एवढ्या माणसामध्ये आमची एवढी मोठी गावं असताना आम्हाला अडचणी येते. एवढ्या छोट्या वस्तीवरच्या लोकांनी एवढं सुंदर मंदिर, विठ्ठल रुक्मिणी, इतकं वातावरण छान आणि प्रसन्न वाटलं. जेवढं तुम्हाला धन्यवाद देता येतील तेवढं कमीच आहे. असो, विषयाचं अनुसंधान आहे. आता उत्तराला सांगणारा मुलगा आहे. आमची जोड मुद्दाम त्याच्याबरोबर आलो बापले केल्याने.
हे आमचे जोडीदार आहेत वाचक गावातले भारत महाराज, ते श्रीकांत पाटील त्यांचे जोडीदार आहेत. पाहूया म्हणलं, म्हणजे या ठिकाणी येण्याचा योग आला, लांबवणार नाही. मला सुद्धा माहिती आहे 3 आहेत, तर आपण ओळखतो, आपण घ्यायचा प्रयत्न करतोय. असो, त्रिजटा सीतेला म्हणू लागले, अगं सीते, तू मनामध्ये कसलाही संशय आणू नकोस. ही जी विमान आहे ना, आकाशामध्ये उडणारं विमान आहे, या विमानामध्ये विधवेचा जर या विमानाला स्पर्श झाला तर विमान पतन होणार आहे, विमान खाली पडणार आहे. पण राम लक्ष्मण तर मरण पावले असं तुला वाटतंय, पण ते जर मरण पावले असते तर विमान सुद्धा आपलं पतित झालं असतं, विमान खाली पडलं असतं. ज्या विमान खाली पडलं नाही त्या राम लक्ष्मण सही सलामत आहे, काळजी करू नको, असं त्रिजटा बोलू लागली. निमाला रघुनाथ तरीही विमान होते पतित, तू सौभाग्यवंत स्वस्त रघुनाथ शरबंदी. तू सौभाग्यवंत आहे, भाग्यवंत आहे आणि सौभाग्य आहे, आणि म्हणून विमान पडलं नाही. ज्याची शोभा विमान प्राप्त तो त्रिलोक वय सामर्थ्य ते विमान देतलं कनाथ, तू सौभाग्यवंत भाग्याची. आहे आणि सौभाग्याचं लेणं आहे ना, ते तुझ्यामध्ये आहे. राम लक्ष्मणाला काही झालेलं नाहीये. दाटून प्राप्त वय विमान या भाग्याचे निज महिमान येते गणू शके कोण, तू भाग्यपूर्ण श्रीरामी. श्रीरामामुळे तुला भाग्य प्राप्त झालेलं आहे आणि सौभाग्यवंत तू असल्यामुळं विमान काही झालेलं नाहीये. शरपंजे श्रीराम स्वतः सत्य मानुनी वचनार्थ, शोक दैन्य दुःखार्थ साली समत जानकी. लक्ष्मण स्वस्त आहे, दुःख सर्व मनातलं काढून टाका आणि सुखी राहा. संरक्षणाच्या अनुवर्ती त्रिजटीची सीता सांगती, तेरी पावली ज्ञान स्मृती धन्य संगतीच तिची. सीतेची संगत लागली राक्षसाला महाराज, राक्षसाला सीतेची संगत लागली, त्रिजटाला सीतेची संगत लागली आणि त्रिजटा वेद बोलू लागली. सीतेला जगन्मातेला उपदेश करू लागली. जगन्माता नको, काळजी करू नको, दुःख व्यक्त करू नको, हा महिमा संगतीचा आहे महाराज. आणि ही संगतीमुळं सीते या त्रिजटेची सुद्धा एक सात्विक बनली. या सीतेच्या संगतीमुळं तिला दिव्य ज्ञान प्राप्त झालं आणि ती सीतेला समजावून सांगू लागली. त्रिजटा केवळ सत्वमूर्ती नाही सत्याची अनुवृत्ती, तिने फळाली सत्संगती ज्ञान स्थिती अनुवादी. संगत लागली, ज्ञान निर्माण झालं आणि ज्ञानाच्या द्वारावर तिनं पूर्ण स्थितीला सुद्धा समजावून सांगायला सुरुवात केली. स्वस्त श्रीराम लक्ष्मण ऐकून त्रिजटेचे वचन, सीता झाली सुप्रसन्न स्वानंद पूर्ण अनुवादी. आनंद नव्हा, परमानंद झाला. जी अनुवादिनी साधनी तथा तू हो तुझी वाणी, ऐशी सीता अनुवादुनी श्रीराम दर्शनी साध. हे त्रिजटे तुझं खरं व्हावं, तुझी वाणी सत्य व्हावी, माझा राम जिवंत असावा. श्रीरामा ते दूरदर्शन सीता पाय सावधान प्रसंग मानण्यासुनी. आणि त्यावेळी सीतेला आवर्जून पाहायला सुरुवात केलं. राम आहे, लक्ष्मण आहे, ही जी त्रिजट आहे, या त्रिजटीच्या वाणी सत्य होत, तिला तर माहितच आहे, पण तुझी वाणी सत्य व्हावी असं मनामध्ये वाटलं आणि तिला आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला. ठाण मान गुण लक्षण सभाय श्रीराम लक्ष्मण, सीता निरकी आपण सावधान पतिरूपी. सुरुवात केली. बाह्य लक्षण मला सांगितले एक ना, काही एक माहिती असा म्हणून सांगतो. त्या गोष्टी शिवसरोदय ग्रंथामध्ये एक सांगितलं गेलं आहे, जर सतत एक रात्र आणि एक दिवस, एक रात्र आणि एक दिवस म्हणजे 24 तास जर आपली चंद्रनाडी चालली, चंद्रनाडी चालली तेव्हा तिला आपण इडा नाडी म्हणतो, डावा नासिका प्रयत्न, तर समजायचं आपलं आयुष्य 3 वर्षावर. सलग एक रात्रंदिवस 24 तास जर आपले डावी नाकपुडी चालली तर आयुष्य 3 वर्ष. जर 24 तास पिंगळा नाडी, सूर्य नाडी, उजवी नाकपुडी जर चालू राहिली तर आयुष्याची गणना 2 वर्ष. कोण आहे वर्ष? आपण त्याच्यापेक्षा जर विचार केला आणखी, सलग 3 दिवस जर चंद्रनाडी चालू राहिली डावी नासिका पुढे, सलग 3 दिवस म्हणलो एका दिवसावरच, तर 1 वर्ष आपलं आयुष्य समजायचं.
आणि 4 दिवस जर सूर्यनाडी चालत असेल तर आयुष्य 6 महिन्यावर आलं. 6 महिन्यावर. आणि एकच चंद्रनाडी सतत चालू राहिली, सतत न खंड पडता, तर आयुष्य 1 महिन्यावर आलं. चंद्रनाडी जर सूर्यनाडी जर सतत चालू राहिली तर 15 दिवसावर आयुष्य आलं. आणि 15 दिवसाचं आपल्याला पुढे माहितीच आहे. कानी घालून या बोटे नादजे पाहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. ही 10व्या दिवसाचं राहिलं. एकाच वेळी 15 दिवसावर आलो, 10व्या दिवसाचं सांगतो. एकाच वेळी वात, एकाच वेळी लघवी, संडास जर अचानक होऊ लागली, दोन्ही गोष्टी सगळं, तर आयुष्य 10 दिवसावर आलं. कानात बोटं घालून जे आम्हात चक्राचा आम्हात जर आपल्याला चक्राचा नाही, आम्हात आवाज जर नाही आला तर समजायचं 9 दिवस. डोळ्यामध्ये बोटं घालून पाहिलं, चक्र जर नाही दिसली, 7 दिवस. नसाग्रीचे आग्रह किंवा बोया पाहता न दिसती जाणं आयुष्याची गणना 3 दिवस. आणि नसाग्रीचे आग्रह न दिसतात नयनी तेची तिन्ही म्हणा तुम्ही रामकृष्ण. ही खुणा घ्या. ही खुणा पाठीमागे सीतेला पाहिल्या, पण आता मात्र सीतेला बाह्य लक्षणांना ओळखायला सुरुवात केली. माझा राम आहे, माझा लक्ष्मण आहे. दोघांमध्ये अवयव गलित गात्र नाही, चेहऱ्यामध्ये सतेजपणा आहे, शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची विकल अवस्था नाही. त्या अर्थी माझा राम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी जिवंत असणार याची खात्री सीतामाईला झाली. सोबय श्रीराम मूर्ती पण तरी सोयी सावधान, बाय अर्जुन मिनित नये देखना पूर्ण सर्वांगी. बाहेरून जरी सोन घेतलं असलं तरी रामांतरामध्ये सावधान आहे. बाय श्रीराम शरबंद्र अंतरे मोक्ष विहीन, बंद मोक्ष विहीन वै रुद्रक्षित म्लानक्त अंतरी निर्मळ निर्गुणत्वी. पूर्णतः सीतेने विचारलं, राम माझा अंतरामध्ये निर्मळ आहे, अंतरामध्ये तिच्यामध्ये चैतन्य आहे, तुला त्याला कसल्याही प्रकारचा धोका नाही. सीतेनं बरोबर लक्षणं ओळखली. बाह्य विकता रघुपती अंतरी सावत सर्वं भूती, बाह्य पल्ला दिसतो क्षिती गुणाती विश्रांती. तो विकलांग दिसला तरी आप सावध आहे. लक्षिता श्रीराम त्यान मानवे छत पडे मौन, म्हणजे अल्पे गगन गण त्याचे महिमान कोण वर्णी. जिथं म्हणले मौन पडतं तिथं मी काय सांगावं. आशे देखणे रघुनाथा पाप विश्लेषिता सभाय कोणतरी स्वरूपता पती परमार्थ देखुनी. अवस्था बघितली आणि पूर्णतः राम रूपानं सीता कोण दाटली गेली. चलो जाता सोयराव चरणी श्रीराम सुप्रसन्न देखुनी निजात्म दर्शन सुख संपन्न मद केली. रावण म्हणे नाही कपली जेणे श्रीरामाची करून देविली सुख संतोषी उपकार कोटी मत्याती. भेट घालून दिली. स्वप्न नाही की राम गोष्टी प्रत्यक्ष दाविली दृष्टी. रावण म्हणे नाही कपली सुख संतोषी मला दर्शन दिलं. या प्रदेवर नगर भेटून श्रीराम लक्ष्मण त्रिजता प्रतले आपण घेऊन विमान सीतेची शोक नाही सीतेची बाली अलग पावला अशोक स्थळी सुख संपादन निर्बंधन श्रीराम पत्नी सुखरूप. अशोकवनामध्ये गेली. सीतेला आनंद वाटला. कमीत कमी रावणामुळे माझ्या मालकाचं 6 महिने झालं दर्शन नव्हतं, पण माझं दर्शन झालं, आनंद झाला आणि सुखरूप सीता झाली. उलगुणी लंका बोल ठाकून आले श्वेतवना तेथे कचुरी विमान ठेवी आपण सीतेशी. सीतेला त्या ठिकाणी अशोकवनामध्ये ठेवला आणि विमान ठेवून त्रिजटा कामाला छळण करता रावण चरणाची सीता सुप्रसन्न एका जननी शरह रामायणाती रम्य. आनंद वाटला सीतेला. रम्य असणारं रामायण आहे आणि ही रम्य रामायण गोड 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 असणारं रामायण आहे. ग्रंथकर्ते एकनाथ माऊली सांगतात, श्रीराम करता शरबंधन राम शरबंदी सुप्रसन्न एका जननी शरण रामायण अति रम्य. सांगतात की पूर्णतः शरबंधनामध्ये राम आहे. सापानं फासा टाकलेत ना, सापानं आवळलंय, साप चावले, सापाचं विष पूर्णतः शरीरामध्ये विणलेलं आहे. आणि आजगराच्या विळखा, काही साप कसे असतात चावून जातात, पण इथं रामाला विळखा टाकलेला आहे. ज्याप्रमाणे आपण म्हणतो धामणीनं बांधलेली गाठ आपल्याला सोडता येत नाही, तसं हे तर दैवी साप होते. त्या शक्तीमध्ये, त्या मंत्रामध्ये शंकराची ताकद होती, शंकराच्या वरदबाणाची ताकद होती, शंकराचे साप होते. आणि त्या शंकराच्या सहजासहजी आखळायचं काम कुणाचं नव्हतं आणि म्हणून प्रत्येक तिथं मान दिलेला आहे. या सापानं रामाला आखळलेलं आहे. आजगर ज्याप्रमाणे प्राण्याला आकळतं तसं या सापाने रामचंद्राला आकळलंय. पण रामचंद्र आतमध्ये सुखरूप आहेत
हे ज्यावेळी सीतेनं पाहिलं, सीतेला सुद्धा आनंद झाला. जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ माऊली सांगू लागले, रावण करिताती बंधार श्रीराम सीतासु प्रसन्न एका जनार्दनी शरे रामायणे अतिरमी. राम सीता दर्शन देखता दोघे सुप्रस एका जनार्दनी शरण रामायणे अतिरम्य. स्वस्ति भावात रामायण काने एका कार्तिका जानकी श्रीराम दर्शन नाम दशमाध्याय गोडा. भगवान की जय, रामचंद्र भगवान की जय. चला पुढचे जाऊ. शरबंदनी रघुनंदन स्वयंभवनी सावधान निजांगी खर्तले बाण रुधिर किराणी भूमिशयी. असो, गणेश गणपतीला वंदन करून बसलेल्या श्रोत्यांना साष्टांग परत एकदा नमस्कार करू. हे 8 माहित असेल ना आपल्याला. शक्तीमध्ये 7 अध्याय, ब्रह्मपत्रामध्ये 8 अध्याय, हे शर्वंदानाचे 3 अध्याय. असं एकदम काय घ्यायचं, त्याचं एक कारण आहे. तो अध्याय संपलेला नाही महाराज. रामाला लक्ष्मणाला शक्ती लागली, कधी दिवस मावळला. मग शक्ती दिवस मावळता लागल्यानंतर ती शक्ती पहाटे दिवस उगवायच्या अगोदर ती शक्तीतून लक्ष्मण सावध होतो. ते किती अध्याय आहे वर्णन? 7 अध्याय. मग ते अर्ध सोडता येत नाही ना. शक्तीला, देवाला शक्ती लागली, देवाला बाण लागलाय, देव मूर्छित पडलाय, राम विकळ अवस्थेत आहे, शोक करतोय. मग अशा अवस्थेत आपण जास्त ठेवू नये आणि म्हणून 7 अध्याय आपण एकत्र वाचतो, एकत्र त्या ठिकाणी करतो. दिवसा खरा संध्याकाळी करा, आपली पद्धत आहे. पुन्हा ब्रह्मपत्र तेच आहे. ब्रह्मदेवानं जे पत्र लिहिलंय, पत्र हनुमंतानं लंकेत काय केलं, ह्याचं जे एक पत्र दिलंय ते पत्र वाचतो. मग आपण पत्र जर आपलं, आता पत्राचा काळ राहिला नाही, आता मोबाईलचा आहे. पण पूर्वी जर पत्र आलं तर असं कधी आपण केलं का अर्धच पत्र वाचतो, आता अर्ध उद्या बघू नाही. पत्र आपण एकदाच वाचतो मजकूर. म्हणून 8 अध्याय एकत्र. आणि 3 अध्याय का, तर पहिल्या अध्यायामध्ये शरबंधनामध्ये राम सापडले, नागपाशामध्ये देव सापडले. मग या नागपाशामध्ये 3 दिवस ठेवायचं का नाही, म्हणून आजच्या आज सोडून टाकायचं. एकदाच घडले नाही चालत. पाशात पडले, दुपारचा टाइम असेल, पुन्हा तिथनं ती गरुड लावून केलं, अमुक केलं, तमुक केलं, गरुड येतो आणि नागपाश सोडतो. हे आपल्याला 3 अध्याय एका टायमाला घ्यायचे, म्हणजेच आपल्या देवाला मुक्त करायचे. पण ज्यावेळी सीताबाईला पाहिलं माझा राम आणि माझा लक्ष्मण स्वस्त आहे, त्यांना काही झालेलं नाही, तिचं मन त्या ठिकाणी प्रसन्न झालं आणि अशोक वाटिकेमध्ये येऊन त्या ठिकाणी शांत आणि प्रसन्न झाली. सव्यत पायी लक्ष्मण तव याचिन देके प्राण सज्ञान घेऊन अज्ञान मित्य हृदन स्वयदावी. कुणालाही काय वाटू नाही, रावणाला काय वाटू नाही, राक्षसांना काय वाटू नाही म्हणून खोटं खोटं मात्र तिला म्हटलं रडायला चालू केलं. नाही लक्ष्मण जीव गाताय शतानु श्री रघुनाथ पावया वानर व्रतात आक्रदंत अति दुःखी. सर्वांना खरं वाटावं नाही तर रामाला धोका होईल म्हणून तिनं त्या ठिकाणी खोटं रडायला सुरुवात केली. वाचा विकळ भ्रष्ट स्वर ऐकता देखती वानर रणी पल्ला सका सौमित्र तेने रघुवीर विलपत. राम रडतोय, लक्ष्मण रडतोय आणि सीताबाई रडते. सर्व वानर त्या ठिकाणी दुःखी झालेले आहेत. रावण इंद्रजित कुंभकर्ण मारले मन सुख कोण सुख न वाटे लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. लक्ष्मण याला तर या ठिकाणी काही म्हणले माझ्या युद्ध करण्याला अर्थ राहणार नाही असा विचार राम प्रभूच्या त्या ठिकाणी मनामध्ये येऊ लागला. करुणी राक्षीच कंदन घेतले लंका भुवन सुख न भेटे लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. आणि मला लक्ष्मणला त्या ठिकाणी सावचित्त नसेल, लक्ष्मणला जर काय बरं वाईट झालं तर माझ्या जगण्यामध्ये अर्थ नाही आणि त्या घेण्यामध्ये अर्थ नाही. श्रियाशी त्याशे जाना असंख्य मिळती संपूर्ण तैसा न मिळे सका लक्ष्मण सांडीन प्राण या लागी. सीतेसारख्या बायका मला कित्येक मिळू शकतील पण लक्ष्मणासारखा भाऊ मला मिळणं मुश्किल आहे. खरं
हे विषय आता लांबवणारा नाही. 3 अध्याय कीर्तनातला विषय. शौकांतिक आहे तुमची आमची सर्वांची. मी कीर्तनामध्ये गोष्ट एकदाच एवढंच एक गोष्ट सांगतो, पुन्हा मी लांबवतो. रामाचं आणि रावणाचं युद्ध संपलं. रामाचं युद्ध संपलं. रामाचं युद्ध संपल्यानंतर सहज एका सेवकानं रावणाला प्रश्न केला, हे सेवका मला एक सांग, 14 चौकड्याचं राज्य तुझं, 1 लाख मुलं, 1.25 लाख ना तू, इंद्रजितासारखा बलशाली पुत्र की ज्यानं 33 कोटी देवाला हरवलं आणि ज्याने आंदोळीला कैलास पर्वत सुद्धा गदगद हलवला, एवढी ताकद तुझ्याकडं, शस्त्र अस्त्र सैन्य संभार सर्व भरपूर आहे, चतुरंग दल सेना आहे, पण तरी सुद्धा युद्धामध्ये एका मानवानं रामानं तुला हरवावं याचं कारण काय? त्यावेळी रावणानं त्या सेवकाला सांगितलं, सेवका तू म्हणतोय ते बरोबर आहे, माझ्याकडे शस्त्र अस्त्र सैन्य संभार सर्व भरपूर आहे, ताकद भरपूर आहे, पण तरी सुद्धा मी युद्ध हारलो आणि राम युद्ध जिंकला. याला एकच कारण आहे, युद्ध चालू असताना रामाचा भाऊ त्याच्या पाऊलावर पाऊल देऊन उभा होता आणि माझा सख्खा भाऊ रावणाला जाऊन मिळाला होता. तुमचा आमचा भाऊ स्वतःसाठी तुम्ही वाटलं केले हो, घेऊन तर जाणार नाही. कोण कोणाचा शत्रू झालो? आपणच आपले शत्रू झालोय. तिराईत माणसाचं आपलं वाकडच नाही महाराज, काहीच वाकडं नाही, फक्त भावाबरोबर. मग कशाला की म्हणतोय बायको मिली तरी चालेल, राम म्हणतोय, आणि आपण बायकोचं ऐकून भावाच्या आगोदर धावतो, रामायण ऐकवतो. आपल्याला लाज काय वाटतो? विचार केला पाहिजे. राम माझा आदर्श आहे. बायकाचं ऐकू नये म्हणण्यात ना मी नाही. मला सांगा, घर जोडायची ताकद स्त्रियांकडे आणि घर फोडायची ताकद स्त्रियांकडे. जेवढी ताकद स्त्रियाकडे तेवढी ताकद कधीच पुरुषाकडे नाही महाराज. पण तिनं त्याचा वापर जर स्वार्थासाठी केला, काही माहिती काही इतकी चांगली दुसरी कोणतीच बाई नव्हती महाराज. रामाला राज्याभिषेक करायचा होता, सर्वात जास्त आनंद कैकेयीला होता. राम लहानाचा मोठा कैकेयी बरोबरच झाला. रामावर कैकेयी एवढं प्रेम जगात कुणीच केलं नाही. कैकेयी चांगली होती, पण तिला मंतारा भेटली, कान फुगविणारी भेटली, कान भरणारी. वाटलं तोच काय होतं घेतलं काय, 3 रुपये बसून खातेली. मंतारा शिरली की आमची कैकेयी झाली. म्हणून आम्हाला विचार करायचा आहे. हा म्हणतोय राम, माझ्या लक्ष्मणाला जर काय झालं तर मला या 14 चौकड्याच्या राज्याशी देणं घेणं नाहीये, रावणाच्या लंकेशी देणं घेणं नाहीये, मला काही त्या ठिकाणी देणं घेणं नाही. मला बायको नसली तरी चालेल, सीता नसली तरी चालेल, पण मला लक्ष्मण पाहिजे. असा विलपत किंवा दुःख रामचंद्र करत आहेत. स्त्रिय मिळविले मिळती, पुत्र पौत्र वये संतती, सख्या लक्ष्मणाची प्राप्ती त्रिजगती दुर्लभ. मिळतील मुलं, स्त्रिया पण मिळतील, पण लक्ष्मणासारखा भाऊ लक्षात घ्या. भारतासारखा भाऊ मिळणं दुर्मिळ. एक प्रसंग सांगतो, एवढ्याच पुन्हा नाही, जास्तच लागणार आहे. नंदीग्रामाच्या ठिकाणी पडत आहे. त्यावेळी मांडवी भारताची 1 किलोमीटरवर भारताचा नंदीग्राम आहे. मांडवी अयोध्येमध्ये राहते. लक्ष्मण परवाडला. लक्ष्मण लांब होता, ही गावाकडे होती. नवरा मिळतीच होता, बायको घरी होती. ब्रह्मचर्य व्रताच सांगतो. पण मांडवी अयोध्येमध्ये आहे, भरत अयोध्येमध्ये आहे. थोड्या अंतरावर त्याने एक आश्रम उभारलेला आहे, नंदीग्राम. दररोज संध्याकाळी एक दिवशी असंच 12-1 वाजता कौशल्या उठली तर मांडवी बाहेर विचारलं, अगं मांडवी निघात तो काय करते एकटीच वर? म्हणली, इथून जो नंदीग्राम दिसतोय ना, त्या नंदीग्रामचे त्यांची जी खोली आहे त्या नंदीग्रामातली, त्या खोलीची लाईट बंद झालेली नाही.
ज्या आरती माझ्या मालकाच्या खोलीतली लाईट बंद झाली नाही त्या आरती माझं मालक अजून झोपलेली नाही आणि माझं मालक झोपल्याशिवाय मी झोपायला मला अधिकार नाही. एकाच गावात राहून एकाच नगरात राहून जवळजवळ राहून सुद्धा खरं ब्रह्मचर्य व्रताचं पालन जरी कुणी केलं असेल ना तर भक्तानं केलं ना. ही शिकायचं आहे आम्हाला रामायण. रामाचा आदर्श शिकायचा आहे, लक्ष्मणाचा आदर्श शिकायचा आहे, कौशल्याचा आदर्श शिकायचा आहे, कैकेयीचा सुद्धा आदर्श शिकायचा आहे महाराज. कैकेयी चांगलीच होती म्हणतो मी. रामाबरोबर तिने खेळवलंय, रामाला खेळवलंय. आमच्या स्वप्नात राम येत नाही पण कैकेयीच्या मांडीवर राम खेळलेला आहे. तो लक्षात राहू द्या. आणि ही असणारी अवस्था म्हणून राम कधी काय म्हणतोय मला भाऊ मला त्या ठिकाणी कुणी मिळेल, मुलं मिळतील, बायका मिळतील, पण मला लक्ष्मणासारखा भाऊ मिळणार नाही. मी मग काय करू असा शोक राम करू लागले. प्रवेशले अविद्येची भरत शत्रुघ्न कौशल्याची केवी मुख दाखवू सुमित्रेची त्या जुनी प्राणाची या लागी. कसं जाऊ सुमित्रेला आणि कौशल्याला माझं तोंड कसं दाखवू. वनाले दोघे जण पुस्तिके तो लक्ष्मण तेव्हा माझे काळे वदन त्या जुने प्राण या लागी. लक्ष्मण वाचून आपण सर्वत्र करे फळ मोक्ष मोक्षान ते विन गए जीवन त्या जुने प्राण या लागी. लक्ष्मण वाचून आपण पद्मात्र न करी गमन या लागी त्या जुने प्राण सत्य भाषण हे माझे. दुःख आठवलं दारुण नाही आले अश्रू पूर्ण आपल्या कर्माचे दोष सोया पण अनुवादी. रणी मारून राहून राक्षराजा बिभीषण माझ्याने करवीत झाला शकले ऋण मज त्याची. पण माझे दूषण लंका बिभीषण तिथे दान ते मी नव्हेच उत्तीर्ण शकले ऋण मज त्याची. विभीषणाच्या ऋणातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. राम विचार करू लागले. भरताशी पन्ना देत झालं ते निर्णी बिंदू रावण राजा करेल बिभीषण ऋण उत्तीर्ण त्या दुनी. भरत शस्त्र सैन्य घेऊन येईल माझं काम पूर्ण करी. आमची ऐकून म्हणून अवस्था भरत शस्त्र उत्तिगी माता प्राण देतील तत्वता उत्तीर्णता ठरलं तर त्या ठिकाणी त्यांची सुद्धा गॅरंटी नाही. सकाळचे ऋण बिंदू बिभीषणाचे चरण त्याची देऊन ऋण उत्तीर्ण मी होईना. धनुष्यबाण म्हणले त्या बिभीषणाकडे द्यावं आणि ऋणातून उत्तीर्ण व्हावं. दिव्यास्त्र धनुष्यबाण माझे पावे बिभीषण त्रिलोकी पूज्य होईल पूर्ण निर्वधान माझी. तर तो त्रिलोक्यामध्ये पूज्य होईल. ऐकून श्रीराम वचन बिभीषण मूर्छा पुन्हा सोय द्वय करी भाग्य पूर्ण मज माझी. बुद्धिसागेला गुण नाम दोघाचा गेला प्राण गजरे येऊन रावण तरी कंधान मारला. बिभीषणाने सांगितलं देवा देवा इतकं मोठ्यांना काही कालवा करू का अंधारात ते गपची बसा. आपला जर गोंधळ ऐकला आणि रावणाला जर कळलं राम लक्ष्मण गेला तर संधी शत्रू साधतील आणि आपला काटा काढायला येतील. रडा पण म्हणले तोड दाबून आतल्या हात रडा. मज सन्मुख करून रण वानर मारतील राक्षस गण मागे तू माझ्या शीघ्र गमन तुम्ही करा. सांगितलं आता असं करा तुम्ही नका म्हणले आता आमच्या भांडणीत पडू नका. आम्हाला दोघाला असं ठेवा आणि लक्ष्मण काय उठत नाही आणि माझं बी काय खरं नाही. तुम्ही सारे वानराने आपापल्या गावाला जावा आमच्या नादी लागू नका. जुत्पत्ते वीर गण त्याशी माझी लोटांगण सवेग न येता रावण शीघ्र गमान तुम्हा करा. तुम्ही काय करा जोपर्यंत रावणाला कळत नाही रावणाचं सैन्य येत नाही तोपर्यंत तुम्ही ताबडतोब आपापलं सैन्य घ्या आणि आपापल्या दिशेने निघा. माझा पुढे करुणी रणवीर मारिले राक्षीच गण जयती सर्वे स्व उत्तीर्ण शीघ्र गमन करावी. चला महाराज काय पाहिजे नसतं आपल्याला काय नसतं काय नसतं सगळं सारखं येत नसतं आपल्याला. असं करायचं काय घाबरायचं. किती झाले दोन चार किती बोलायचं नाही की आपल्याला ध्यान वरतीवर असं स्वतः हात मारायचं.
प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सुत हनुमान की जय. 25 झाली का? सुग्रीवा बुद्धी ऐक पाखरी, याची समयीचे अवसरी, जव पडली आहे अंधारी, सहपरिवारी निघावे. असं सुग्रीवाला सांगितलं गेलं. आता अंधार पडलेला आहे आणि त्या ठिकाणी आता अंधार पडलाय, अंधारातच आपण लांब पास गेलं पाहिजे असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. वानरवीर स्वसज्जन सैन्य सेनानी कपिगण, एकवटोने आपण करावे गमन किष्किंधे. तर त्या ठिकाणी वानर सैन्य सगळं घेतलं पाहिजे आणि त्या ठिकाणी किष्किंधेला गेलं पाहिजे. आता असं त्या ठिकाणी अंधार पडलाय, त्यावर हेतून आपण लांब पास व्हावं असं त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगितलं गेलं. वानरवीरा समवेत सुग्रीव राजा जीवेजित, ऐकोनी एवढी लंघनातन करावया घात वानरा. तर असणारे म्हणले ही वानर आता त्या ठिकाणी लंकनात येईल आणि राम गेला, लक्ष्मण गेला, मग आता ही उरलेलं जे सैन्य आहे ह्यांचा काटा काढाय कपटी रावण भेटणार नाही. आता त्यासाठी रावण येईल तोवर आणि त्या ठिकाणी म्हणले आपण इथनं लांब पास व्हावं. वानर राजा तू कपिपती, तुझ बिन वानर न चालती, तू निघावे शीघ्र गती किष्किंधे प्रती नेमस्त. अरे सुग्रीवा, तू वानराचा राजा आहे, राजा हल्ल्याशिवाय प्रजा हलणार नाही. तू इथून आता काय कर, शीघ्र गती म्हणजे लवकर पळ काढ आणि त्या ठिकाणी कपटी रावण येईल असं त्या ठिकाणी सुग्रीवाला सांगितलं गेलं. अंगले आणले मुकुटासी, तो राग पोटी रावणासी, पुढे घालून या त्यासी सकळ सैन्यासी निघावे. तर त्या ठिकाणी अंगदानी असणारे त्याचा असणारा मुकुट आणला होता रावणाचा आणि त्याला फार छळलेलं आहे. त्याच्या पोटामध्ये राग आहे रावणाच्या आणि त्याचा छळ घेण्यासाठी ती येईल आणि आपलं राहिलेलं सैन्य मारीन. ह्याच्यासाठी तू काय कर, तू राजा आहे आणि हे प्रजेचा सांभाळ कर. आता तू निघ किष्किंधेला. क्रोध आलू सेतू बंधुना तेने मार्गे गा आपण शीघ्र करावे गमन किष्किंधा भुवन ठाकवली. तर त्या ठिकाणी आता शीघ्र गमन करावं, सेतू बंधन करावं. ही प्रजा ही असणारी वानरसेना आहे, सैना आणि सगळी लवकर आता म्हणले तू कुठं किष्किंधेला पोचव. सुग्रीवाला काम सांगितलं. ऐकोणी श्रीराम वचन सुग्रीवन डळ्याळू प्रमाण, पुढती बोले रघुनंदन शीघ्र गमन करिबाया. तर त्या ठिकाणी कोण राम सांगते ते, मी मूर्छेना अवस्थेत आहे, असं कर सुग्रीवा, तू तसं कर. त्या ठिकाणी पण सुग्रीव त्या ठिकाणी हलेनात आणि त्या ठिकाणी काय करतात पुढं. आमुचे तुमचे सख्यत्व परमा, त्या सख्यत्वाचे कृतक्रम, तुवा संपदिले सुर सुगमन आत्मराम मी जाणे. तर त्या ठिकाणी सुग्रीव म्हणू लागला, हे रामा, तुमचं आमचं असणारे म्हणले सख्य पण जुळलेलं आहे आणि त्या ठिकाणी इतकं उपकार आहेत आणि त्या ठिकाणी मी आता किष्किंधेला कसं जाऊ. त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राला सुग्रीव बोलू लागले, मित्र कार्य तू विख्यात, संपादिला मित्र कार्यार्थ, सुखी केला हा रघुनाथ परमाप्त तुम्ही मज. तर असणारे म्हणले सुखी केला रघुनाथ, परमाप्त माझा जीवाचा मित्र आहे आणि त्या ठिकाणी एवढ्या अशा मित्राला संकट आल्यावर पळून जायचं मला ही योग्य दिसत नाही असं त्या ठिकाणी पराक्रम झाला गेला. असंख्य मिळवणी दळा महावीर कपी प्रबळ, सेतू बांधून तत्काळ आले ती सकळ मतकार्या. त्या महत् कार्याला मोठं कार्य त्या ठिकाणी भरपूर सैन्य जमविलं. असणारे म्हणले त्या ठिकाणी सेतू बांधले गेला आणि चांगल्या कार्यासाठी एकत्र असणारे जुटीने आले आणि त्या ठिकाणी हितून माघारी जाता कामा नाही असं त्या ठिकाणी कोण सुग्रीव म्हणू लागलेला आहे. सकया सुग्रीवा परियसी वानर कष्टले परदेशी, वासी यासी नेवोनी स्वागलासी श्रीपुत्रासी भेटवी. तर अरे सुग्रीवा ही भरपूर वानराला कष्ट झाले, वानराला भरपूर ताप झालाय. आता ह्यांच्या लेकरा बाळात निहून ह्या वानराला पोच करतो. तुहा किष्किंधा भुवने तारा रुमा दोन्ही पत्नी, सुका भोगव्यानुदेनी सिंहासनी स्वानंदे. अरे सुग्रीवा, असणारे तारा उमा आणि असणारे तू राज्यावर जा, राज्यावर बस,
सुखभोग राज्यात तूही जा इथून लवकर, असं त्या ठिकाणी तुझं सैन्य प्रजा सगळी सुखी कर, इथून लवकर जा किष्किंधेला, असं कोण राम सांगू लागले. अंगद युवराजा जान वीर सुबट पूर्ण त्याचे लढे पाळून सुखी संपूर्ण करावे. अंगद युवराज आहे, त्याचा लाड पुरे, त्याला असणारे पोराला मोठं कर, राज्यात जा, तुझा सुख संपदा भोग आणि लवकर जा. रावण फार कपटी आणि कवा घात करीन, काही नाही त्याचा नेम नाही. अरे तू लवकर जा, अंधार पडलेला आहे, असं म्हणले प्रभू रामचंद्र सांगू लागले. माझी या कार्या लागी जाणो वानरे वेचले आपुले प्राण, समजता माझे लोटांगण शीघ्र गमन करावे. हा बघा, प्रभू रामचंद्र म्हणतात माझ्या कार्यासाठी कित्येक वानराने प्राण दिलाय आणि असणारे सगळ्यांना माझं लोटांगण आहे, तुम्ही इथं थांबू नका, लवकर शीघ्र गमन करा आणि असणारे म्हणले आपल्या राज्यात जावा, असं कोण राम सांगू लागले. तुम्ही शीघ्र न करिता गमन येथे येऊन दशानन करील वानरार कंदन दुःख दारुण ते मजा. तर त्या ठिकाणी तुम्ही जर ह्या ठिकाणाहून नाही गेलात लवकर तर कपटी रावण येईल, इंद्राजी येतील, अनेक राक्षस येतील आणि इथं कंदन करतील आणि ती मला बघवणार नाही, मला दुःख होईल रे सुग्रीवा, असं त्या ठिकाणी राम सांगू लागलेले आहे. मज न बाधी माझी दुःख अवस्था परी सुग्रीवाची परम चिंता, दुःख न होता कपी समजता शीघ्र गमनता निघावे. अरे माझं दुःख मला काय करीन मी असणारे, पण हे सुग्रीवाला जर दुःख झालं तर मला बघवणार नाही. नव्हे न माझ्या हनुमंताला दुःख झालं, मला वाईट वाटतंय, हे ज्यामुळे तुम्ही लवकर जावा, शीघ्र गमन करा, असं रामप्रभू सांगू लागले. लक्ष्मणाच्या दुःखावस्था मी प्राण स्वयं आता प्राण त्यागीला स्वय सीता या लाग शीघ्रता तुम्ही जावे. शीघ्र जावे लवकर, लक्ष्मणाला दुःख होईल आणि लक्ष्मणाला दुःख झालं, सीता प्राण देईल, सगळ्या वानराला दुःख होईल आणि ती मला सहन होणार नाही रे सुग्रीवा, लवकर जावा तुम्ही किष्किंधेला, असं प्रभू रामचंद्र बोलू लागले. आयसे श्रीरामाचे विलपना ऐकून या वानर गण अश्रू पूर्ण झालेले रुदन स्पुंदोन ते करीती. आता जगाचा असणार नेता असणारे प्रभू रामचंद्र ही वाक्य ऐकल्या गेलं, वानर ढसा ढसा म्हणले रडू लागले त्या ठिकाणी. अहो रामा काय म्हणता तुम्ही, सगळ्याच्या डोळ्यातून प्रेम अश्रू येऊ लागलं आणि त्या ठिकाणी कुणी जागा सोडिनात आणि काय म्हणले, काय वाटू लागलं आणि रामासाठी काय म्हणतात ते ऐका. काय कोणी श्रीरामाचे वचन सुग्रीव बोलीला गरजून सांडूनिया रामचरण मार्ग आपण सरुना. त्या ठिकाणी सुग्रीव म्हणू लागला, हो रामा तुमचं वाक्य ऐकून सगळ्याला सांगितलं, रामाने सांगितलं, पण असणारे म्हणले कुणी जायचं नाही. असणारे म्हणले वानराचा राजा सुग्रीव, त्यांनी सांगितले बरोबर आणि काय करतात सैन्य पुढचं. निकट आल्या प्रणांत ओढविला कल्पांत नाही सांडले रघुनाथ निश्चितार्थ हा माझा. निश्चितांत माझा त्या ठिकाणी संकट आलं, पण रामचरण जर नाही सोडलं तर संकट काहीच करणार नाही आणि रामचरण जर सोडलं तर अजून संकट येईल, ही असणाऱ्या सुग्रीवाच्या लक्षात आले गेलं. सगळ्या प्रजेला सांगितलं, वन्य सैन्याला सांगितलं आणि म्हणले आता आपण रामचरण सोडायचं नाही, संकट काहीच करीत नाही, असं कोणी सुग्रीव राजाने ठरविलं गेलं. कैसे राज्य कैसे क्षेत्र कैसे कलत्र कैसे पुत्र सका सांडोन श्री रामचंद्र आणि मात्र ढळूना. त्या ठिकाणी कसला राजा, कसला मुलगा, कसला वैभव आणि कसली पत्नी म्हणले आणि एवढा राम सोडून हे असणारे म्हणले जायचं, ही म्हणले मला सोबत नाही, असं सुग्रीव राजा बोलू लागला. सांडोनिया रघुनंदन आठवी स्त्री आधी भोग भवन तेव्हाची त्याचे काळे वदन अकल्प पतन तयासी. तर त्या ठिकाणी असला राम जवळ असताना रामाचा संवास घाललाय आणि रामाला सोडायचं आणि राजपत्नी म्हणले वैभव भोगायचं, त्याचं काळं तोंड नव्हे, त्याला नरकाशिवाय जागा नाही म्हणले. सर्वांगी
सर्वांगी खेचून या बाण रणी पडले राम लक्ष्मण ते देखून या विभीषण करी रुदन अति दुःख. त्या ठिकाणी रामाच्या असणाऱ्या लक्ष्मणाच्या बाणाला अंगाला बाण लागलेले सगळे आणि त्या ठिकाणी बिभीषणाने पाहिले गेलं दुःख सहन होईना आणि असणारे म्हणले रुदन आलं डोळ्यातून प्रेम अश्रू असणारे त्या ठिकाणी बिभीषण रडू लागला. त्या ठिकाणी बैसोनिया सुग्रीवापासी विभीषण रडे आक्रोशी कपटे चोरी राक्षसी रणी रामासी पाडिले. सुग्रीवापाशी बिभीषण आले सुग्रीवापाशी बसले गेले रडू लागले. अरे काय सांगावं सुग्रीव असणार म्हणले कपटी राक्षसांनी कपट केलं आणि ही म्हणले अवस्था समोर आणल्या गेली. असं बिभीषण आणि सुग्रीवाच्या दोघांचा संवाद चालू आहे. कोचले देखून या बाणा जळास्ते विभीषण श्रीराम आणि लक्ष्मण करी स्पर्शन सर्वांगी. तर त्या ठिकाणी सर्वांगी बाण टोचलेले आणि असणारे म्हणले रक्त येऊ लागले वेदना होत्या राम लक्ष्मणाला ही सहन होईना बिभीषणाला. सुग्रीव बिभीषण त्या गोष्टीवर म्हणले भरपूर विचार करू लागले. विभीषण हस्तीचे उदक तेने निवारेला देह दुःख श्रीराम लक्ष्मण नावेकन पावने सुख शरबंदी. शरबंदी असणारे म्हणले जे असणारे बिभीषण काय केलं उदक असणारे पाणी आणलेले आणि त्या ठिकाणी राम लक्ष्मणाला असणारे तोंडावरून हात फिरविला किंवा पाणी आपण कसं म्हणतो पाणी पाजावं ती उदक पाजल्या गेलं आणि त्याला आत्म्याला शांती मिळली म्हणून सुख लागल्या गेलं. विभीषण हसतो उदक गुणा दोघे झाले सावधान परी सर्वांगी विखळपणा अर्धक्षण बैसवेना. तर त्या ठिकाणी पाणी पाजल्या गेलं उदक पाजल्यावर राम लक्ष्मण सावध झाले पण सावध झाला पण ते असणारे बाण लागलेला त्रास झालेला एक क्षणभर बी बसू वाटणं त्यांना वेदना व्हायच्या अशी अवस्था रामप्रभूची आणि लक्ष्मणाची झालेली होती. सुग्रीव आणि विभीषणा दोघे देखून अति उद्विग्न ते काळी अंगदापण दोरे गरजून ते ऐका. त्या ठिकाणी सुग्रीव जवळ बसलेला बिभीषण आहे आणि ही राम लक्ष्मणाची वेदना आहे असं एवढं दुःख झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अंगदाने गर्जना ठोकल्या गेली आणि गर्जून अंगद वीर काय बोलतोय. श्रीरामाने लक्ष्मणा सुग्रीवादी वानरगण सुख पावती संपूर्ण ते करीन अवधारा. असणारे म्हणले अंगदाने वीर गर्जना ठोकल्या गेली. ज्या ठिकाणी म्हणले आता दुःख झालंय सगळे रडतात सगळ्याला दुःख झालंय राम लक्ष्मण सुग्रीव आणि बिभीषण ह्यांना कसं सुख लागल ती मी करून दावील अशी एक गर्जना करून अंगद बोलले गेले. सुग्रीव सांगे अंगदासी पाचरुणी सुशेने सुरासी सकळ सैन्य समुदायासी न्यावे किष्किंदेसी राम स्वामित्र असणारे अंगदाने सांगितलं की असणारे म्हणले ही सैन्य लक्ष्मण सहित रामासहित किष्किंदेला घेऊन जावा म्हणले तुम्ही. कोणी सुग्रीवाची युक्ती अंगदे हाती विनवय व्रती सुग्रीवाची सकळ उत्पत्ती केली विनंती यावी वंद्य. असणारे म्हणले सुग्रीवाला सांगितलं अंगदानी सगळ्याला विनंती केली असणारे म्हणले ह्यांना सुख द्यायचं माझं काम मी वीर का कोण आहे म्हणले असं अंगदानी आरोळे ठोकल्या गेली. सुग्रीव राजा कपिपती देऊळी स्वामित्र सीतापती नवचता किष्किंदे व्रती वानर ढळती ससैन्य. त्या ठिकाणी असणाऱ्या सुग्रीव वानराचा राजा सीता राम लक्ष्मण आणि त्यांना घेऊन जाता आणि वानर सैन्य ढळत नाहीत त्याच ठिकाणी बसलेले आहेत. स्वामी तुझं सुग्रीव विनान वेगळ्याने होती वानर गण घेऊन राम लक्ष्मण आहे जाऊया आपण किष्किंदेसी. तर त्या ठिकाणी म्हणले राजा हल्ल्याशिवाय वानर हलणार नाहीत प्रजा म्हणले हलत नाही. सुग्रीवाला सांगितलं की प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला घेऊन किष्किंदेला लवकर जावं असं सुग्रीवाला सांगितलं गेलं. सुग्रीव सुसेन उत्पत्ती समजता नळा निळाने आधी जांबवंता अंगदो लोटांगणे विनविता निस पुरुषार्थ लक्ष्मणी. निस पुरुषार्थ असणारे म्हणले जांबुवंत सुग्रीव नळ निळ अंगद आहेत आणि असणाऱ्या अंगदाने विनंती करायला चालू केला लोटांगण घातलं माझा काय पुरुषार्थ आहे ते पहा म्हणले. आता लब्ध सज्ञ राम लक्ष्मणा दोघे झाले सावधान येतो नाही मरण विकळ पूर्ण सर्वांगी. तर त्या ठिकाणी म्हणले लब्ध असणारे म्हणले राम लक्ष्मण आता सावध झालेत ह्यांना मरण नाही पण अंगाला विकळत आहे अंगाला कळा येतात अंग दुखतंय
ह्याच्यासाठी कोण असणारे सुग्रीव अंगद त्या ठिकाणी सुग्रीवाला काय सांगतोय? जव विकल राम लक्ष्मणा तव सुग्रीवादी वानरगणम समजताही ओढे सावधान न्यावे दोघे जना किष्किंधे. तर त्या ठिकाणी म्हणले दोघं सावध झाल्यात. तर त्या ठिकाणी म्हणले दोघाला तरी म्हणले किष्किंधेला नेऊन सावध त्या ठिकाणी चांगल्या जागेवर निहा असं त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा म्हणले सांगू लागले. मागे मी एकला आपण मारीन इंद्रजित कुंभकर्ण रणी निर्धारण रावण सपुत्र प्रधान सैन्यासी. तर त्या ठिकाणी सगळेजण जावा, मी एकटा म्हणले बाकीचं कार्य करतो पुढचं. जी असणारे म्हणले राक्षस गण इंद्रजित नव्हे रावण कुंभकर्ण काय जे असताना त्याचे प्रधान सगळे म्हणले मारतो अशी आरुळी त्या ठिकाणी अंगदाने ठोकल्या गेली. माझे विश्वास समजतो सुखी जावे सुनिश्चित एक ठेवावा हनुमंत रण सामर्थ्य मज लागी. तर त्या ठिकाणी माझ्यावर विश्वास ठेवा. विश्वास कोण अंगद म्हणू लागलाय. सगळेजण जावा म्हणले प्रभू रामचंद्राला लक्ष्मणाला घेऊन आणि माझ्यापाशी एक राहू द्या म्हणले मुकुटमणी असणारा आपल्यातला हनुमंत आणि रण सामर्थ्य त्याच्यापाशी. तो जर आम्ही दोघं थांबलं तर म्हणले ह्या लंकेचा नव्हे राक्षसाचा सगळ्यांचाच घात करून येतो आम्ही असं त्या ठिकाणी अंगद बोलू लागला. याचे निरण साह्य कोणी करीन रावणाची धुळधानी मारिनो राक्षसाच्या श्रेणी सीता जननी सोडविना. तर त्या ठिकाणी हनुमंताचा आश्रय घेईन आणि आम्ही दोघं मिळून सगळे राक्षस मारीन. रावण कुंभकर्ण प्रधानमंत्री सगळे म्हणले इंद्रजिता सहित सीतेला सोडविल आणि प्रभू रामचंद्राची भेट करून देईल. माझ्यावर विश्वास असेल तर तुम्ही निश्चिंत न जावा म्हणले असं म्हणले कोण अंगद त्या ठिकाणी बोलू लागला. करोन या समुद्र मंथनो इंद्रिय श्रीकारिणी शोधून तरी राक्षस म्हणून सीताची रत्न काय झालं महाराज? समुद्र समुद्र मंथन 14 रत्न जशी बाहेर काढली लपलेली तशी सीता कुठे लपलेली असो मी घेऊन येतो. लंका विभीषण दिली दान जे का श्रीराम वचन ते मी वैन उंत्रण विभीषण येथे ठेवा. त्या ठिकाणी म्हणले जे प्रभू रामचंद्राचं वचन गेलेलं आहे की काय रावणाला संपीन बिभीषणाला लंका देईन. मग असणारे रावण मारल्यावर बिभीषणाला लंका द्यायची. मग बिभीषण बी तेवढा राहू द्या हनुमंत राहू द्या आणि त्या ठिकाणी म्हणले लंकाही देऊन येतो बिभीषणाला आणि सीतेला सोड येतो असं अंगदाने सांगितलं गेलं. रणी मारून रावणासी स्वय सोडविन सीतेसी राज्य देईन विभीषणासी राम तृणासी उतराई. तर त्या ठिकाणी लवकर लवकर म्हणले आता त्या रावणाला आधी मारेन बिभीषणाला लंका देईन सीतेची सोडून रामाच्या वचनातून उतराई होईल म्हणले. तेवढं मला वचन पुरं करायचंय. अंगद वीर गरजून त्या ठिकाणी बोलू लागले. इतुके करून लंकेसी सीता घालोनी सिविकेसी गरजेतो येण किष्किंधेसी सत्य वचनासी मानावे. तर माझ्यावर विश्वास असेल सत्य बोलतोय मी. तुम्ही सगळं प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन जावा आणि त्या ठिकाणी सगळी लंका त्या ठिकाणी उद्ध्वस्त करीन सगळ्याला मारीन सीतेला शिबिकेत बसवीन वाजत गाजत म्हणले रामाकडे आणीन सीतेला असं त्या ठिकाणी अंगद हनुमंत बिभीषण ही दोनच राहू द्या म्हणले. तुमची काही म्हणले त्या ठिकाणी रामाला सांभाळा मी बाकीचं कार्य करतो. ऐकोण अंगदा अनुवादन सुखावला सुग्रीवापणम हरिके चुंबुण्या वदनन संतोषण स्वाये डोले. अंगदाने गर्जना केली. अंगदाने सांगितल्यावर सुग्रीवाला आनंद झाला. आनंद अरे असणारे म्हणले बाळा जवळ बोलविलं मटा मुख घेतलं म्हणले काय तुझं कौतुक करावं तेवढं थोडं म्हणले. असणारे म्हणले अंगदाचा वीर म्हणले पराक्रम रावणाला माहित होता. अंगद वीर फार बलाढ्य होता आणि त्या ठिकाणी अंगद असं बोलल्यावर सुग्रीव राजाला आनंद झाला गेलाय. धन्य अंगदा तुझी वचनावळी धन्य अंगदा तुझी सैली वीरा सुरातुर बळीन वानर कुळी अंगद. जन्माला तर असा वीर जन्मावा म्हणले अंगदा तुझ्यासारखा वानर कुळात तू उद्धार केलास
असणारा पट्ट्या म्हणले जन्माला आलास त्या ठिकाणी काय तुझं धैर्य, काय तुझं म्हणले ताकद आणि काय तुझा विचार, असं त्या ठिकाणी सुग्रीव राजाने अंगदाला जवळ घेतलं आणि त्याचं कौतुक करायला सुरुवात केली. जैसा बोलिलासी तैसा शक्ती, तैसी करू शकसी ख्याती, निधडा वीर तुत्र्या जगतील वाणू किती गुण तुझे. अरे तुझं काय गुण वर्णन करावं, तू तसा बोलतो तसा करून दावणारा वीर आहे तू म्हणले. असणारा म्हणले तुझे काय कौतुक करावं तेवढं थोडं, असं कोण सुग्रीव राजा आणि अंगदाला बोलू लागला. तू एकला करशील नाम, आम्ही घेऊन राम लक्ष्मणम, किसकिंदे जाता पय पळवणम, आतिज घन्य पयो तर त्या ठिकाणी तू वीर आहे, तू पलाढ्य आहे, तू रावणाला मारशील, इंद्रजिताला मारशील आणि त्या ठिकाणी तू बलाढ्य वीर आहे, तू सगळं कार्य करशील. पण आम्ही तर राम लक्ष्मणाला जर घेऊन किष्किंधेला गेलो तर आम्हा असणारे म्हणजे आम्हाला कमीपणा वाटल, आमचा कमीपणा होईल. कोण सुग्रीव बोलू लागले. नगरी हसले वानरी स्वर्गे हसले सुरवरी, हसिजे ऋषीश्वरी चराचरी आती निंद्य. चराचरात असणारे निंदा होईल आमची निंदा. वरी स्वर्गात म्हणले देव हसतील, ऋषीगण हसतील, असणारे वाननेर हसतील. म्हणले ही म्हणले वाननेराचा राजा आहे आणि राम लक्ष्मणाला घेऊन अंधारचे म्हणले पळून चालला का काय. असणारे म्हणले तुझ्यामध्ये शक्ती आहे पण आम्ही सुद्धा म्हणले बाबा जाऊ शकत नाही, तुझ्या बरोबर लढायची ताकद आहे. इंद्रजित आलिया कुंभकर्ण सैन्य आलिया रावण, मार्गे चढणे नाही जाणन केले निर्वाण सुग्रीवे. अरे सुग्रीवाने निर्वाणीचा बाण असणारे म्हणले वाक्य वापरले गेले. त्या ठिकाणी कुंभकर्ण येऊन आता इंद्रजित येऊ नाही तर रावण येऊ म्हणले माग सरायचं नाही. आता त्या ठिकाणी राम तर सावध झालेत, आता म्हणले त्यांचाच काटा काढायचा असा विचार सुग्रीवाने केला. ऐकून अंगदाची माता हरिकला हनुमंता आला सोनंदे गरजता, राक्षसात क्रांतकारी. असणारे म्हणले काय केलं सुग्रीवाची हाकाई केल्या गेली. असणारे म्हणले अंगदाला तर फारच आनंद झाला आणि असणारा म्हणले कोण त्या ठिकाणी म्हणले धावत पळत म्हणले दोघांनी त्या ठिकाणी आल्या गेले. अंगद माझा निज सका, मी अंगदाचा पाठी राखा, मारावया समुखाय विचारही तुका कासया. त्या ठिकाणी अंगद माझा पाठी राखाय आणि त्या ठिकाणी म्हणले हे राक्षसाला मारायला कशाला उशीर करायचा आहे. एका चढीत एक वीर उसळले गेले. म्हणले कोण येत आहे राक्षस कपटी वगैरे कसला येऊ म्हणले, आला की त्यांचा काटा काढायचा असं म्हणले सगळ्या राजा प्रधानी अंगदाने सगळ्यांनी युवराज असणारे त्या ठिकाणी ठरविल्या गेलं. जांबवंत सुग्रीव बिभीषण दिवा नरगण, श्रीरामाचे बंधन निर्बंधन केवी होय. त्या ठिकाणी सगळे अंगद नळ निळ जांबुवंत सगळ्यांनी विचार केला निर्बंध कधी रामाला सुख लागन, राम सावध झालेत पण विखळ कळाय दुखत आहे असे अनेक प्रकार आहेत. मग हे सगळे विचार करतात डॉक्टर लोक आणि सगळे प्रधान आणि त्या ठिकाणी सगळे विचारामध्ये पडलेले आहे. ऐसा करिता विचारा तप तपस्वे तेजाचा डोंगर, आला नारदो मुनीश्वरन करीत गजर नामाचा. त्या ठिकाणी असा विचार करतात रामाचं कसं काय करायचं, पुढचं विद्य करायचं वीर गर्जना करतात. तेवढे तर असणारे म्हणले तपस्वी नारायण नारायण. नारद मुनीची स्वारी त्या ठिकाणी आल्या गेली. नारदाची निजा आवडी श्रीराम मारिल राक्षस कोडी डोळे भरी पाहिलं कोडी कडोवी कडी नाचता. म्हणले नारदाला वाटायचं आता राम कवा उठतील कवा राक्षसाला मारतील आणि हे मला पाहायचंय आणि नारदाने नृत्य काम करायला चालू केलं. शास्त्राची वीरवारांगणी श्रीराम भिडेल झोट धरणी, त्या युद्धाची घेईन धनी शेंडी तर कोणी थडथडीत. त्या ठिकाणी म्हणले असणारे कोणाची नारद मुनीची शिंडी थाट झाली. म्हणले लोकांची भांडणं बघायला एखाद्याला मजा येते, तसं नारदाला कळवी करायची भांडणं बघायची नाचायचं असं त्यांना वाटायचं राम कधी उठतील आणि हे असणाऱ्या रावणाचा रामाचा कधी युद्ध होईल मला बघायला कधी मिळेल ही. ह्याच्यामुळे म्हणले नारद मुनीचं गायन काम आणि त्या ठिकाणी नृत्य काम चालू झालं. पातळी युद्ध न पडे द्रष्टी, नारद पाय पृथ्वी पिठी नसता मृत्यू लोकिरण गोष्टी त्या त्या उठी पोटशुळ. त्या ठिकाणी नारद कुठं राहतात असणारे स्वर्गात, तिथं काय विद्या नाही कंदन नाही बहाणं नाही काय नाही सगळं देवत आणि तिथं म्हणले त्याला असणार करमतच नाही नारदाला वरी स्वर्गात सारखा पातळा. हे जे कळलाव त्याचे का भांडणं लावले की म्हणले नाचायचं इना वाजून
तसं म्हणले ही रामाचं आणि रावणाचं युद्ध बघण्यासाठी उत्सुक झालाय कोण? नारद मुनी. स्वर्गी नाही रण कल्लोळ नारदा कपाळा शुळ लंका भुवनी रण गोंधळ केला सुकाळा श्रीरामे. श्रीराम असणारे म्हणले कपाळ सुळ असणारे मी गेलो स्वर्गात आणि तिथं काय म्हणले भांडण तन्न काहीच नाही म्हणले. आता इथं म्हणले लंकेत आलो तर असणारे रामाने माझा सुकाळ केलाय. सुकाळ किती माझ्या डोळ्याने बघायला मिळलं म्हणले. राक्षस मारलेले झोट धरणे किती म्हणले मजेच मजा आहे असं कोणाला? नारद मुनीला वाटू लागलं. संग्राम पिकाले प्रबळ पडिले श्रवंदनाचे टोळा नारद उडवले तत्काळ सुकाळ पहावया. असणारे संग्राम त्या ठिकाणी असणारे मोठमोठे डॉक्टर आले गेले, अनेक वैद्य आले गेले. प्रभू रामचंद्राला सावध झाले पण असणारे बाकीच्या वेदना कमी झाल्या आणि नारद बी आले आणि त्या ठिकाणी भरपूर युद्ध होईल आणि हे पाहण्यासाठी सगळ्यांनी गर्दी केली. पहावया श्रीरामा श्रीरामा गोडी नारदाची प्रमावणी फेडावया श्रवंदनाची कडी नाती तातडी तो आला. शरबंधनाचे असणारे रामाची गोडी पाहण्यासाठी, रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि रामाला शरबंधनातून मुक्त करण्यासाठी नारद मुनी आले होते. आणि म्हणले शरबंधनातून सावध झाल्यावर आपलं बी म्हणले डोळ्याचं पारणं फिटल म्हणून नारद मुनी त्या ठिकाणी आले होते. श्रीरामाचा निजबाण ज्या लागे तो ब्रह्मपूर्ण आयसे पहावया निर्वाण रण नावडी घोन नारदासी. नारदाला इतका उत्सुक होता की ज्याला श्रीरामाचा बाण लागेल त्याचा उद्धारच आहे म्हणले. त्याला असणारे जन्म मृत्यूच नाही, देवाचा बाण आहे असं त्या ठिकाणी ती पाहण्यासाठी नारद मुनीनं म्हणले उत्सुकता झाली होती. श्रीराम देखोडी शिरबंधनी नारदेवनी ते चषणी प्रदक्षिणा लोटांगणी लागला चरणी रामाच्या. तर त्या ठिकाणी राम शरबंधनात आहे, वेकुळ दुःख झालेलं आहे म्हणून ती पाहिल्या गेलं. नारदाने लगेच प्रदक्षिणा घातली, रामाचे चरण धरले गेलं आणि काय करतात पुढं? आघात नारदाचे महिमान तपस्वते जे दिप्यमान मनोन श्रीराम भक्त पूर्ण वानरगण स्वये वंदिले. रामाचे असणारे म्हणले आघात ज्ञान असणारे म्हणले नारद मुनीचं. असं त्या ठिकाणी श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि सगळ्या भक्तांचं सुद्धा दर्शन घेतलं कुणी? नारद मुनीनं त्या ठिकाणी. मी एक श्रेष्ठ महामुनी वानरवर चर हीन भजनी आयसे नारद कदा न मानेन घाली लोटांगण समस्या मे. त्या ठिकाणी नारद मी एक भक्त आहे, देवाच्या जवळच आहे. नारद मुनीला असणारे गर्व आला नाही कसला आणि मी हे वानराच्या पाया पडू काय असलं मनामध्ये काही चाल नाही. लोटागण घातलं नारद मुनीने सगळ्या वानराला, हनुमंताला, नळदेव जांबुवंताला त्या ठिकाणी. तोच भाव श्रीरामचंद्रीन तोच भाव वानरावरील प्रदक्षिणा नमस्कार करी भिन्नत्व न धरी मात्र त्या ठिकाणी जेवढा प्रेम रामावर आहे तेवढंच प्रेम वानरावर भक्तावर आहे. सगळ्यावर तेवढंच प्रेम आहे कोणाचं? नारद मुनीचं. आणि त्या ठिकाणी देव वेगळा आणि भक्त वेगळा नाही, सगळे चराचरामध्ये जी आहे ती रामच आहे असं त्या ठिकाणी नारद मुनीनं मानलं गेलं. सगळ्याला लोटांगण घातल्यात आलं त्या ठिकाणी. आयसी साधूची शुद्ध शैली नारदी नांदे सुख समेळी तो येवो श्रीराम जवळील सांगे समोळी मूळ कथा. असणारे म्हणले साधूची सुख शैली अशी असते म्हणले. साधूपाशी भेद नसतो आणि त्या ठिकाणी साधू असणारा भेद नसतो तर तो साधू. त्यांनी म्हणले सगळ्याला साष्टांग नमस्कार केला, रामा इतकीच किंमत दिली सगळ्याला आणि त्या ठिकाणी रामा जवळ आला आणि असणारे नारद मुनी त्या ठिकाणी काय सुखशैली सांगतात? तुझे स्वरूप इंद्रवीना मिथ्या मानसी शरबंधनम ह्योनिया सावधान हे करी कंदन राक्षसा. असणारे म्हणले तेवढंच पाहिजे होतं. अरे रामा तुझं सुखशैली तू असणारा, तुला कसलं शरबंधन कसली वेदना म्हणले, तू आता लवकर म्हणले उठ शरबंधन सोड आणि त्या रावणाबरोबर युद्ध खेळ असं कुणी नारद मुनीने सांगितलं गेलं. तुझे होत आहे निर्वाण रण पाहू आलो मी आपण घेऊन या धनुष्यबाण करी कंदन राक्षसा. हे रामा लवकर उठ आता त्या ठिकाणी धनुष्यबाण घे आणि त्या रावणाबरोबर झुंज खेळ. रावणाला मार, इंद्रजिताला मार, ती बघण्यासाठीच मी आलोय आणि तेवढा कशाला उशीर करतो रामा असं म्हणले कोण? नारद मुनीने सांगितले गेले. आयसे सांगता नारद मुनी श्रीराम नोटी शरबंधनी मुख्या स्वरूप प्रबोधनी नाणू वाले वाणी ते ऐका. तर त्या ठिकाणी असं
असं सांगितलं गेलं नारद मुनीनं. प्रभू रामचंद्राने ऐकिलं आणि प्रभू रामचंद्र उठले आणि काय सांगतात नारद मुनीला. तू तव सर्वाभूती सबाह्य पूर्णपणे निज निर्गुणत्वे तुझी सगुण निज लक्षण निर्धारी. निज लक्षण निर्धार तू सगुण आहे, तू साकार आहे, सगळ्यामध्ये तूच आहे असणारे. तू काय आता उशीर करू नकोस असं पुन्हा मला सांगितलं गेलं. मस्त रूपे अवसरुण शंकासुराने मर्दुन स्वय केले वेद उदाहरण तू अधिकारण श्रीरामा. हे श्रीरामा, तू शंकासुराचा असणारे उद्धार केला, अनेक कार्य केलं तुझ्या हातून. तू कसा पराक्रमीस, आता हित कशाला उशीर करतोस असं त्या ठिकाणी हातामध्ये धनुष्य घे आणि म्हणले त्या रावणाचा काटा काढ. कूर्म रूपे तू आपण पृष्ठभागी दया धरून करून या समुद्र मंथन काळी पूर्ण 14 रत्ने. तर त्या ठिकाणी तू अवतारिक आहे. तू असणारे मला कूर्म कासव झालास आणि असणारे समुद्रात जाऊन म्हणले पाठीवर पर्वत झेलला गेला. 14 रत्न काढली मंथन करून. असा तू एक वीर आहे आणि तुझा असणारे म्हणजे तुझं पाहण्यासाठी इथं आलो मी. वरा रूपे तुझी जाण निमग्न धरा उद्धरून हिरण्यक्ष निर्धारून झालासे आपण स्वयंवरा. वराह असणारा म्हणजे अवतार धरला गेला. पृथ्वी रसा तळाला चालली होती, तिला म्हणजे थांबविले गेलं. असं तू असणारे म्हणले पराक्रमी आणि त्या ठिकाणी तू असणारे म्हणले उशीर करू नकोस रामा. प्रल्हाद कैवारा लागीत जाणो आचतन खांब फोडून हिरण्यकोश पाविदारून झालासे आपण नरसिंहरावा. त्या ठिकाणी तू काय केलास, प्रल्हाद भक्तांचा उद्धार करण्यासाठी खांबामधून प्रगट झालास. हिरण्यकशिपूला असणारे म्हणले वराह म्हणले तू असणारे म्हणले नरसिंहाचा अवतार धरले गेलास. असं त्या ठिकाणी तू असा वीर आणि पराक्रमी अवतारिक आहे असं त्या ठिकाणी कोण नारद मुनी त्या ठिकाणी सांगू लागले. का उपेंद्र रूपे आपण दान प्रसंगे बळीचे चलन शेकी झाला बळीचे अधीन म्हणती वामन द्वारपाळ. असणारे म्हणले बळीराजाचा असणारे म्हणले रूप धरलं भटूचं आणि त्या ठिकाणी बळीराचा असणारे म्हणले पाताळात घातल्या गेलं. असा पराक्रमी असणारा तू एक राम आहेस आणि त्या ठिकाणी तू आता काय कर, त्या रावणाला मार म्हणजे आम्हाला पाहायला मिळेल. परशुराम तू ब्रह्मा क्षत्री गो ब्रह्मणाचा कैवारी सहस्रार्जुनाची करिसी बोहरी दरानी क्षत्री त्रिसप्तके. त्या ठिकाणी म्हणले ज्याने असणारे 7 वेळा पृथ्वी नक्षत्र केलती आणि त्याला तू असणारे म्हणले त्या ठिकाणी तू काय केलं, प्रजेचं रक्षण केलं आणि त्या ठिकाणी एवढा पराक्रम करून तू असणारा रामा आता तू लवकर म्हणले कार्य पुढचं उर. तू 7वा अवतार प्रत्यक्ष कार्य श्रीरामचंद्र मिथ्या जलबंधन जलपंजरण उटी सत्वर रिपुळदनी. तर त्या ठिकाणी तुझा आता 7वा अवतार प्रभू रामचंद्र आणि हे असणारे शरबंधनी ही मिथ्य आहे म्हणले, ही तुला काहीच करू शकत नाही. आता हे मिथ्या तू सावध हो आणि पुढचं कार्य लवकर उरक असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं. आयस नारद सांगत आपण शिववरदानाचे वरदबाण मिथ्या न करी श्री रघुनंदना दृष्टी पूर्ण जाणो सरला. असणारे म्हणे शरबंधन असणारे म्हणले शंकराच्या वरद असणारे बाणाला होतो म्हणून ते मिथ्य करायचं नाहीत. मिथ्य करायचं नाहीत म्हणून ती खरं करून दावलं रामाने आणि शरबंधनात पडले गेले. आता ही रामा तुला सगळं आणि ते लवकर म्हणले तू असं सावध हो. आता तू तव साक्षात नारायण शेषशाही श्री जनार्दन तू तव जगाचा जीवन गरुड वाहन श्रीरामा. हे श्रीरामा तू जगाचं जीवन आहे, शेषावर असणार तू म्हणले शयन करणार आहेस. तू एक राम आहे, प्रभू रामचंद्र आहे आणि तुझा गरुड वाहन आहे. तू सगळ्याचा दाता असणारा तू उद्धार कर आणि तू लवकर आता तू मिथ्ये तू असणार थांबू नकोस असं नारद मुनी प्रभू रामचंद्राला उठ म्हणतात. गरुड तुझा निज सेवक हात जोडणी उभा समुख शिरबंद छेदवया देखम त्यासी आवश्यक स्मरावे. त्या ठिकाणी तुझा सेवक असणारा गरुड आहे, सारखी तुझी वाट पाहतो, हात जोडू नये. त्याला जर आगमन केलं, त्याला हाक मारली तर एका क्षणामध्ये तुझ्यापाशी येईल असं त्यालाच आता आपण बोलवू असं कुणी नारद मुनीनं प्रभू